सर्वप्रथम जागतिक महिला दिनाच्या तुम्हाला शुभेच्छा देतो. आजचा होणार म्हणजे माझी उपस्थिती म्हणजे चुकार आहे. माझ्या सगळी सौभाग्यवती येणार होते. ॲक्च्युली त्याला निमंत्रण होतं, पण हाच कार्यक्रम तिच्या कॉलेजमध्ये महाविद्यालयामध्ये असल्यामुळे इकडे येऊ शकली नाही. त्यामुळे मग नेहमीप्रमाणे नाही यावं लागलं. पण तसा प्रतिनिधीच आहे मी आज. महिला दिनाला काय बोलायचा हा प्रश्न होता माझ्यासमोर. आणि मग येता येताच 2020 साली महिला दिनाच्या निमित्तानं मी जवळला केलेली कविता या अनुषंगाने मग चालेल आपल्याला वेळ पावत्याने बोलायला पुरस्कार. पृथ्वीचा अभ्यास जर केला लोकसंख्येच्या बाबतीत, पृथ्वीवर असं म्हणतात की 50% या महिला आहेत. आणि 50% कोण आहेत? तर महिलांपासून झाले. म्हणजे 100% महिलांचं योगदान या पृथ्वीवर आहे हे आपल्याला मानायचं आहे. तिच्यापासून सर्व काही आहे, ती सोडून दुसरं काहीच नाही. त्यामुळे तिचं महत्त्व नेहमी चालू आहे. महिलांना सन्मान मिळाला पाहिजे या मागणीपेक्षा महिलांना सन्मान मिळतोय सन्मान पूर्ती जर आपल्याला करायची असेल तर आपल्याला वेगळ्या पद्धतीनं वाटलं. पु ल देशपांडेंनी एकदा विचारण्यात आलं होतं, तुमचा पुनर्जन्मावर विश्वास आहे आणि जर असेल तर पुढच्या जन्मात तुम्हाला कोण व्हायला हवं? विनोदी धाकणीचे पुलंनी इथं मात्र गंभीरतेनं उत्तर दिलं होतं आणि ते म्हणाले होते की पुनर्जन्म जर असेल तर पुढच्या जन्मात मला सुनीता म्हणजे माझी सौभाग्यवतीचा जन्म घ्यायला हवा. हे सौभाग्यवती सुनीताबाईंनी सांगितलं होतं की मला फुलं व्हायला हवं. कवितेला मी जन्म दिला म्हणून मी तिचा बाप झालो आणि कवितेने मला कविता म्हणून जन्माला घातलं म्हणून कविता माझी आई आहे. असं साधं सरळ जीवनाचं तत्वज्ञान सांगणारे जगदीश शेगुणकर. की मी दोन उदाहरण तुम्हाला का सांगतोय तर बाईपासून आईपर्यंतचा जो प्रवास आहे एका महिलेचा, तर तिचं महत्व अधोरेखित करण्यासाठी हे दोन उदाहरण दिला. बा म्हणजे गुजरातीमध्ये बा या अक्षराचा अर्थ होतो आई, म्हणून गुजरातीमध्ये बा म्हटलं जातं आणि मराठीमध्ये बाई म्हटलं जातं. आपण सगळेजण मराठी शाळेतून गेलो म्हणून आलो आणि मराठी शाळेमध्ये आपण बाई कोणाला म्हणायचो तर शिक्षिकेला म्हणायचो. नंतर आपण मॅडम म्हणायला आलो. पण आजही जर आपल्याला मराठी शाळेमध्ये जर पाठवलं आठवणीनं तर निश्चितपणे आपण अरे आम्हाला त्या बाई शिकवले हाच शब्द येतो आणि ते खऱ्या अर्थाने सार्थक आहे. बाई हे आईचं जीवन. आजच्या महिलांविषयी आपल्याला सगळ्यांना म्हणजे जिच्या हातामध्ये पाण्याची दोरी होती, जिच्या हातामध्ये ताक पुसवायच्या रवीची दोरी होती, आज तिच्या हातामध्ये स्टेथोस्कोप आहे, तिच्या हातामध्ये जाण्याचा खुंटा होता, तिच्या हातामध्ये गाडीचं स्टेरिंग केलं. ही अशी बरीच उदाहरणं आपल्याला देता येते. आणि ही प्रगतीची लक्षणं का झाली तर मगाशी सांगितल्या पद्धतीनं संविधानामुळे झालं. आणि आपल्याला दुसरं कारणीभूत होतं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा वसा आणि वारसा हा केवळ तुमच्यापर्यंत सीमित न राहता रस्त्यावर दगडफोड करणाऱ्या महिलेपर्यंत, ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडीच्या महिलेपर्यंत हा पोहोचवण्याचं काम तुमचं आमचं आहे. प्रत्येक महिलेला मी शिकलेला आहे, पुढे चाललेलं आहे. समाजातील माझ्या एखाद्या भगिनीला माझ्यासोबत नेता येईल का, एवढा माझ्याही पुढं घेऊन जाता येईल का, हे या निमित्तानं आपल्याला पाहायचं आहे. एक मी नेहमी ज्यावेळेला अशा सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमांना जात असतो त्यावेळेला माझं ऑब्झर्वेशन असतं आणि आम्ही ते पाहत असतो. तर मला असं आढळलं की सावित्रीबाईची जी लेख आहे आजची शिकलेली ती जास्त व्रतवैकल्यांमध्ये सापडली. वडाच्या झाडाला फेऱ्या मारण्यापेक्षा वडाच्या झाडाचं रोपण करणं आणि वडाची झाडं जगवणं हे खऱ्या अर्थानं महत्वाचं आहे. व्रतवैकल्य किंवा परंपरेला थोडासा फाटा द्या. ती त्यावेळेला सुरुवात झालेली कथा आहे, त्याच्या पाठीमागच्या बाजू दुसरी काय ती सांभाळून घ्या, पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला वस्तुस्थिती समजत लक्षात येईल. म्हणजे मी एवढ्यासाठी सांगतोय की आज पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी किंवा मोठ्या अपार्टमेंट्समध्ये वडाच्या झाडांची फांदी उगली जाते आणि त्या सणाच्या दिवशी ती तो सण साजरा केला जातो. हे अत्यंत घातक आणि चुकीचं आहे. म्हणून मी मगाशी सांगितलेलं आहे की वडाची झाडं रोपण करण्याची सवय व्हावी. पारंपरिक चेतन किंवा व्रतवैकल्याने असं म्हणायचं जर झाडाला फेरा मारून जर नवरा वाचला असता तर
दवाखाने किंवा या गोष्टी पुढच्या चालल्याच नसतात, त्यामुळे आपण जरासं सारासार विचार करायला आपण शिकलं पाहिजे. रूढी परंपरांनी जोखडातून जर तुम्ही मानसिकदृष्ट्या नाही बाहेर पडला तर मग अजूनही तुम्ही त्याच जोखडामध्ये बंदिस्त आहात असं म्हणावं लागेल. दुर्दैवाने जाता जाता फक्त एक कविता मी सांगेन 2020ला महिला दिनाच्या निमित्तानंच केलेली. आणि स्त्रीची व्यथा ही आपल्या सर्वांनाच मिळते. आणि मी या निमित्तानं नेहमी म्हणत असतो मला आई नाही होता आलं, पुढच्या वेळेला जरूर आईचा जन्म घ्यायला निश्चित आला. तू गर्भात येतानाच सुरू झाला तुझा संघर्ष. अग्निपरीक्षा तू तेव्हा दिलीस. आता तर ललाट परीक्षा उमटण्या आधी तुझी धडपड केवळ अस्तित्वासाठी. डोळस असून गांधळे झालीस. पुरुषी अहंकारासमोर बधीर बनलेल्या मेंदूसमोर वस्त्रहरणाला सामोरे गेलीस. तुझ्या शरीरावरही हक्क होता नाही. तू पांचली झालीस. बाई ग, निर्मात्यालाही जन्म देणारे तू परंपरेची पिटाळ ठेवलीस. तू जगदंबा, तू भवानी, तू विद्येची, तू साक्षात सरस्वती. परंपरेच्या शोधला तोडण्या आणि भाती मांडसावी. तुझा हा लढा पुरुषी दांभिकतेचा, समानतेच्या वल्गनतेचा. विखारी नजरेने आजही होते तुझं वस्त्र घालत. क्षणाची पत्नी अनंत काळाची माता तू. क्षणाची पत्नी अनंत काळाची माता तू. पुरुष प्रधान संस्कृती मुस्लिम भारत माता तू.